व्हॅल्यूज कॅनॉट बी टॉट, व्हॅल्यूज कॅनॉट बी इम्पोज्ड. तर व्हॅल्यूज इन्कल्केट करण्यासाठी शाळेमध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. गोव्यामध्ये फक्त शिक्षणासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच अवेलेबल नाही, टेक्नॉलॉजीज अवेलेबल नाही, तर मूल्य शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा पार्ट हा गोव्यामध्ये अनेक वर्षापासून अवेलेबल आहे. आणि त्यासाठी गोवा राज्य हे सर्वात जास्त आघाडीवरती संपूर्ण देशामध्ये आहे, हे मला सांगायला अतिशय आनंद होतो. आम्ही 2016 पासून 20 पर्यंत मूल्यवर्धन 2.0 हे संपूर्ण गोव्याच्या सर्व शाळांमध्ये इन्क्लुडिंग AB स्कूल, इन्क्लुडिंग विद्याभारती स्कूल्स आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. गोवा गव्हर्नमेंटला आम्ही सहकार्य केलेलं आहे. 20 नंतर या देशाने पूर्ण देशाला शैक्षणिक नीती समर्पित केली आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या डोक्यातून जी शैक्षणिक नीती बाहेर आलेली आहे, त्याच्यानंतर 2023 मध्ये शैक्षणिक फ्रेमवर्क त्यांनी रिलीज केलेला आहे. ह्या दोन्हीला आधारित आम्ही मूल्यवर्धन 3.0 असा रिवाईज कार्यक्रम तयार केलेला आहे की जेणेकरून गोवा राज्य हे संपूर्ण देशामध्ये मूल्यवर्धन इम्प्लिमेंट करणारं, NEP इम्प्लिमेंट करणारं, NCF इम्प्लिमेंट करणारं पहिलं राज्य ठरेल, अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने वाटते.